रुपाली चाकणकरांना दुसरा मोठा धक्का बसलेला आहे। रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेण्यात आलाय। आयोगाच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी सोडलेलं आहे। खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलाय। एनसीपी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा त्यांनी दिलेला आहे। रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता त्यांना दुसरं मोठं पद सोडावं लागलंय। रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणात अटक करावी अशी मागणी महिला नेत्यांनी केली होती। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील यांनी काल दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर अवघ्या काही तासांनंतरच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदही सोडावं लागलंय। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारामध्ये त्याच्या गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही। आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच। खोटे, असत्य आणि कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत ते वेदनादायक आहेत। सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच। निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर त्यांनी आयोगाचा राजीनामा दिला आणि काही ना जनाची ना मनाची कसलीही लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला। खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे। ही सुरुवात आहे। आता त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, त्यांच्यावर त्याची कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या। आणि ज्या पद्धतीनं तपास वेगवान सुरू आहे त्या प्रदेशाध्यक्ष पदावर सत्ताधारी पक्षात असताना दबाव आला असता त्या तपासावर, त्यामुळे त्यांनी तो राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी व्हावी अशी मी मागणी केली होती। पण आता देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल। आता त्यांचा जो आहे तो राजीनामा तब्बल अशोक खरातला 10 दिवस अटक केल्यानंतर आलेला आहे आणि आता दोन्ही राजीनामे दिल्यामुळं त्यांच्या जो आहे तो तपासाचा मार्ग मोकळा झालेला